गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण फायनली काल रात्री पोचलो हम्पीला. पण इश्यू असं झालं की ऑन द वे आम्हाला खूप म्हणजे डायव्हर्जन्स घ्यावे लागले. जसं हुबळीच्या नंतर इट वॉज व्हेरी फाईन, बट हुबळीला पोचेपर्यंत मॅपने आम्हाला डिरूट केलं. अनमोड घाटातनं आम्ही कुठच्या रूटने कुठे गेलो काही समजलंच नाही आणि रस्ता खूप खूप खराब होता. सो गुगल मॅपवर पूर्ण विश्वास न ठेवता ट्रॅव्हल करा, ते खूप छान असेल. मला वाटतं इथे यांचं हॉटेल आहे, आपण यांना विचारलं. आंटी गुड मॉर्निंग, चाय मिलता है यहाँ पे और क्या क्या मिलेगा? गुड मॉर्निंग. यहाँ पे चाय वगैरह सब मिलता है? मिलता. ओके, तो हम लोग ये फर्स्ट रूम में रुके हैं. फर्स्ट रूम. कॉफ़ी मिलेगा? तो 3 चाय 1 कॉफ़ी. और ब्रेकफास्ट में क्या मिलेगा? सुंदर से इथे ब्रेकफास्ट पोहा मिलते हैं. पोहा सिर्फ पोहा है. और कल शाम को बताए थे, हम रेडी करते हैं. हम लोग रात को आए ना. रात को आए क्या? हाँ अलग को बनेला. ओके, तो चाय भेज दो ना ऊपर. चलो 3 चाय. हाँ 3 चाय 1 कॉफी. तर आम्ही काल रात्री पोचलो इथे, पण ते सांगत होतो की अनमोड घाटातनं पुढे आल्यानंतर. सो GPS इज लाईक तुम्हाला रूट दाखवतो, बट तुम्हाला कंटिन्यू तो झूम इन झूम आउट करून चेक करायला लागेल की तो नेमका तो रस्ता तुम्हाला कुठून घेऊन चालला आहे. कारण की काल आम्ही ऑल द वे हुबळीला पोचेपर्यंत खूप डायव्हर्जन्स घेतले. हुबळी नाही, ॲक्च्युली धारवाडला बाहेर पडलो. खूप डायव्हर्जन्स घेतले. त्यात एका ठिकाणी ब्लाइंड स्पॉटवरती खूप मोठा स्पीड ब्रेकर होता, तिथे गाडीसुद्धा आपली जम्प झाली. तर थोडं टेन्शन आलेलं की कदाचित गाडीचं जर स्विंग जो लोअर आर्म आहे तो जर बेंड झाला असता तर आपल्याला खूप त्रास झाला असता रात्री, कारण की लेट झालेलं ना खूप, त्यामुळे. पण काही नाही, फायनली आम्ही सुखरूप पोचलो आहे. ही आपली गाडी, ह्या गाडी अर्टिगा ना रिट्स, ह्या रिट्स गाडीमधून आपण आलो. आम्ही ह्या प्रॉपर्टीमध्ये राहिलो. ही जागा आहे न्यू हम्पी. आता फटाफट तयार होतो आम्ही आणि हम्पी एक्सप्लोअर करायला निघतोय. हम्पीमध्ये आलो आणि तडका चकली नाही खाल्ली तर काय. मागच्या वेळी जेव्हा मी आलेलो G20 समिट होता. सो आम्हाला खूप लिमिटेड ॲक्सेस होता सगळ्या गोष्टींमध्ये. फक्त राहायलाच फक्त नव्हे तर अगदी खाणं पिणं सगळ्या गोष्टींना एकदम खूप लिमिटेड होतं. तर आम्ही असंच जातात एका दुकानातनं, काही ऑप्शन नव्हतं तर ही चकली घेतली होती. इट वॉज फॅन्टास्टिक. म्हणजे मी 1-2 टेस्ट केल्यानंतर त्यांच्याकडनं अख्खा पॅकेट घेतलं आणि अख्खा प्रवास आमचा ते चकली चालू होते आणि मस्त लागतं. आता मग फटाफट रूमवरती जाऊया. बिस्किट्स घेतले, चहा घेतले, फटाफट खाऊन हम्पी एक्सप्लोअर करायला निघूया. चलो. मस्त चहा आलेला आहे. गुड डे पण आपल्याकडे आहे. फटाफट गुड डे चहा खाऊया आणि पुढच्या कामाला लागूया. तुला शर्टच का घालायचं आता? तू घालतोस म्हणून. नया लिया हुआ है उसको. दिवाळी. हॅलो फ्रेंड्स, लग्नानंतर अशी परिस्थिती असते. लग्नानंतर ते साईड इफेक्ट पण बघून घ्या. कामगार बनवलं मला पण. हे बघा, खांद्यावरती 2 बॅगा चढवल्या आणि आता मी चाललोय. इथे बाहेर राहिला तुला बिचारा मी. वो माँ का मंदिर पूजा चल रहा है हर वर्ष के टाइम पे, नवरात्रि फेस्टिवल बोल के. उस टाइम पे ये कलर लगा है माँ का. ये कलर बहुत प्यार लगा है. ओके, फायनली आता वाजलेले आहेत 10 नाही 10:15 आणि आपण आता निघतोय हम्पी भ्रमंतीसाठी. बघू शकता तुम्ही मंदारची वाईफ हे रेडिओन खाली आले. तर आमच्या मॅडमचा अजून पत्ता नाही आहे. ते आता निवांत येणार, मग 4 फोटो काढायला लावणार आणि मग आपण पुढे निघणार. तर कोई नाही, दिस इज लाईफ. समजून घ्या मित्रांनो.
आपण फटाफट निघूया आता इथून, जाऊया. हे बघा बेसिक रिच्युअल्स. चला फायनली निघूया हम्पी भ्रमंतीसाठी. बोला गणपती बाप्पा मोरया. आपण गोव्यात निघालो पुढे तेव्हा बोललो का रे? येस. तर मित्रांनो आपण आता निघालोय सर्वप्रथम विरूपाक्ष मंदिरात. हाय डॉगू. माझं गेट रेडी विथ यू पण चालू ठेव आहे. हॉर्न मार. हाय डॉगू. हे पुढे कर. उठला उठला. हॉटेल होतं. डॉगू कमी कोल्हा जास्त वाटतं. हा मग कसं वाटतं मंदार? फायनली फिरायला आलाय. तुला आता खुशी होते का? पोचलो आपण. मंदारचे दोन मनोगत ऐका जरा त्याच्यावर फिरायला आलोय. मंदार कसं वाटतंय? तुला फिरायला मजाच येते. सुंदर. मिरची भजी होती रे भाऊ, सुंदर. थांबव. नको आता. सकाळ सकाळ मिरची भजी खाणार आहेस तू? हो, चहा आणि मिरची भजी. बाबा स्पीड ब्रेकर आहेत का मस्किरी आहे? शिमेंट ही देतात. गणपती बाप्पा. हम्पी मध्ये फिरताना आहे ग. एवढी तुमची कमी झाली की हवा कमी झाली गाडीतली? काल पण माझ्याकडनं तशीच लागली ती. काल लय बेकार लागली. बेकार एकदम. बघितलं मी वापरून खाली. हा. खाली त्याला असे माउंट आहेत. हे छोटे आहेत, ते जोरात आपटली तर ते माउंट तुटू शकते. हम्पी मध्ये फिरताना एक गोष्ट लक्षात ठेवा, बघत राहायचं इकडे इकडे. प्रत्येक टर्न वरती प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळं दिसतंच. म्हणजे तसं तर जगात सगळीकडे दिसतं, बट समथिंग आर्किओलॉजिकल. बघ झालं काय? हो हो एकदम वांदरी दिसते. हा म्हणजे सुंदर. थँक्यू. वानराला वांदरीच भेटेल ना. हम्पी मध्ये आल्यावर ते वांदरीच बोलणार ना. मी सकाळी टेरेसवर गेलेलो ना, तर टेरेसवर समोर एक मोठा दगड दिसतो, अख्खी फलटण बसलेली. आणि ना मी पहिले बघितलं तो सगळ्यात पॉइंटला बसलेला ना, मी म्हटलं हा माणूस वर चढला कसा असेल. राईट ना? नाही नाही, आपल्याला जायचं लेफ्ट. ड्रायव्हर फेल. मी सकाळी मॅप मध्ये बघितलं. हे बघ मस्त आहे रे काय ते. मी बोललो ना लक्ष ठेवा, सगळीकडे काय ना काय दिसणार. काढ ना. हे आहे ना लोटस में आहे का आंघोळीचं तिचं. कोणाचं? कोणती थांब रे. राणी तिचं? नाही नाही, हे नाही ते. हे नाही ते. आता आपण काय करायचं, हम्पीला ते जायचं. काढलाय ना आपण फोटो, तो बाजूला एकच तो वॉच टॉवर आहे. अरे बिचारा धावत आला बघ ना मागून. चल थांब 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 थांब. मॅप घे मॅप घे. सर लोकल हाउ मच? नहीं सेलिंग नहीं सर. नहीं नहीं मुझे मैप चाहिए. नहीं नहीं, आपका बाहर देखने के लिए लोकल रिक्शा रहता है सर. पूरा 30 किलोमीटर एरिया है, इसका बाहर में गाइडेंस पे करता है. हाँ हाँ मालूम. हम लोग अभी गाड़ी लेके आए. याच्यात गाड़ी माणूस लेके आएगा दिसतोय. सर. तिथं कुठे माणूस आहे? उसका जाए तो मालूम नहीं है तो Thank you. लोकल रिक्शा में सब घूमे के इधर ही छोड़ते हैं. नहीं नहीं थैंक पूरा यू. 30 किलोमीटर इसका जाने के लिए रहता है पूरा. विजयनगर का थांब रे. तिरपा आला. जाऊया ना आपण. एवढं काय पण interest नाही. त्याला हे बघ, ह्याला काय म्हणतात ना, ते समोर तिथे लिहिलेलं असेल ह्याच्यावरती. पांडू गुंडू पांडू धोंडू. मोहम्मदन टॉम अँड दर्गा. टाकलं रील मध्ये टाकलं बरं. सुंदर फोटो काढ म्हणतात. इतिहास देखने जा रहे हैं. सर्वप्रथम हम्पीचं खरं नाव काय? आरती तू बोल नको. विजया. तुला बोलू मला वाटलं आरती तू बोलू म्हणून मी. नाही, तू विजया बोललीस ना तिथे तू सगळं अरे संपवलं. झाला. पण ठीक आहे. पण तरी पण त्याला माहिती नाही मीनू. तरी पण तुला पण माहिती नाही. विजयनगरा. मला नाही माहिती होतं. उगाच काय मी खोटं बोलत नाही कधी. हो बरोबर. विजयनगरा हे त्या राजाच्या नावावरनं झालं. हम्पी विजयनगर असं दाखवते इथे तरी ऑनलाईन. अच्छा हम्पीचं ते नाव. ओके. हम्पीचं खरं नाव आहे किष्किंधा. 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 रामायणातले किष्किंधा. अरे हे मंदिर सुंदर आहे.
काढ फोटो काढ. सुंदर फोटो काढ. सब सुंदर है इधर. फोटो काढ. उतरून काढणार पण मी. उतरून काढ. उतरून काढ, काही प्रॉब्लेम नाही. गाडी सकट काढलास तरी चालेल. गाडी सकट काढू. गाडी त्या बाजूला लावा तुम्ही. इंस्टाला पोस्ट करायला काहीतरी एक हम्पीचं हवं आहे पण मी हे नाही टाकणार आहे. सावकाश ते काकांनी दगड गाडी टाक. अशी लावला नाही. पाण्यात घालू नको हा फक्त. सो आपण फिरायला बाहेर पडलो आहोत. आता आपण आलो पहिले मोनोलिथिक नंदी. असं म्हणतात की शंकराच्या मंदिरात, महादेवांच्या मंदिरात जाण्या अगोदर नंदीचे दर्शन प्रथम घ्यावे आणि मग मंदिराकडे जावं. सो या इकडे विरूपक्ष मंदिर आहे. हे पाठी तुम्ही बघताय, दिस इज मथंगा हिल. इथे बघू शकता तुम्ही. आता आम्ही चाललोय पहिले नंदींचं दर्शन घेणं. मोनोलिथिक नंदी या इथून वरती ह्या साईडला की इथे एक वरती मंदिर आहे. इथे वरती जायचा मार्ग आहे की नाही माहित नाही, पण आपण संध्याकाळी तिथे सनसेट बघायला जायचा प्रयत्न करू. पहिले आपण जाऊया नंदीकडे, नंदींचे दर्शन घेऊ. असं म्हणतात की या नंदींची साईज वर्षानुवर्ष वाढते. आता हे कितपत खरं आहे मला नाही माहिती, बट काही लोकांनी सांगितलेलं की हे नंदी आहे हे दर 10 वर्ष की दर 20 वर्ष काहीतरी साधारण 1 इंच असे जर त्यांची साईज वाढते. तर प्रथम आपण जाऊया इथे. एक शील नंदी म्हणजे मोनोलिथिक बुल, म्हणजे अख्ख्या नंदीची मूर्ती एका सिंगल दगडातून बनवलेली आहे. आणि हे आमचे कलाकार लोक फोटोग्राफीमध्ये बिझी. बघू शकता अवाढव्य असे खूप मोठे मोठे दगड आहेत. हे आपली पब्लिक इथे आहे आणि हे नंदी महाराज. सो तुम्ही कोणत्या कंट्रीमध्ये असतात सर? आम्ही युएस मध्ये राहतो. US. ओके. अरुण काका पण तिकडे राहतो. हो का? हा, माझे काका जे आहेत ना ते सुद्धा न्यू जर्सीला असतात. हा. मग तुम्ही रत्नागिरीमध्ये कुठे असतात? मी चिपळूणचा आहे प्रॉपर. आय सी. कामासाठी मुंबईला असतो, पण आता आम्ही असेच फिरायला निघा. गोव्याला आलेलो आमच्या एका मित्राचं लग्नासाठी. म्हटलं चला पुढे फिरून येऊ. तुम्ही आता शॉर्ट ब्रेक घेऊन आलात की? म्हणजे काय झालं माहिती, माझे बाबा आहेत ना ते युएस मध्ये राहायचे. तर त्यांना आता इकडे आम्ही एक सिनियर लिव्हिंग फॅसिलिटी मध्ये आणलंय. तर त्यांचं सगळी बरोबर व्यवस्था करायला, सेटअप करायला, सगळं त्यांचं चांगलं चाललंय बघायला आम्ही आहोत तिकडे 6 महिने. तर म्हणजे इंडियामध्ये येऊन जाऊन येस. आता मंदिरात जाऊया. So इथे Matanga beach. Matanga Hill. Beaches are in Goa, bro. So you have come from Goa? Yes. Goa number, that's a Delhi number, right? Yeah. So इथे तुम्ही मतंगा हिल ची पूर्ण माहिती बघू शकता. So where do you guys stay in Goa? Arambol. Oh, we were at Arambol 2 days before. From Bash. नाम क्या वाला? इमाम बाश. मुझे और बता नहीं इधर के बारे में. थैंक यू. मैं बहुत बार आ चुका तो मुझे बहुत सब चीज़ें मालूम है. थैंक यू. इमामबाश ये इधर है ऊपर. ये अजून बघा काय काय हे घेतले चेक. हाँ ये लिया, ये मेरे एक हा तर मी काढलेला फोटो आहे. पण तो माझ्या फ्रीजवर नाही ना. फ्रीजवर लागा ना आपल्या. आपला पण रंगवून टाकूया. यांनी रंगवला नाही तसा. मुझे मैप देना. स्कूल जाता है कौन सा स्टैंडर्ड? यस स्टैंडर्ड. 1 2 3 तो संडे 4 को यहाँ पे 5. आता है. कितना देने का है? 5 आणि 3 8. हाँ. कितना? 50 रुपीज वर ना. नाही 50 ते रुपीज. सगळे घे परत जर. नाही नाही असं नको बोलू. 50 रुपीज वर ना. होगा होता है. नहीं होते सर, हमको 20 रुपीज कमीशन आते हैं. सर बाहर घूमने का कुछ कहना सर ऑटो से कर देना 50 रुपीज. नहीं आते सर. 1 2 3 4 5 6
7, 8 400 रुपीज. 400. तो कितना है? और वापस वही क्या कहा 8 है. मंजी रेंडा मुंजी नाल 480. 480. गिव इट टू 450 ना. 480. 450. हाँ सर 480. ये 400 चैन नो. एक कन्नडा बजाओ. नानक प्रेम तो एक नंबर. तो आता आम्ही आलो आहोत विरूपाक्ष मंदिरात. येथे समोर गोपुरम दिसतं हे विरूपाक्ष मंदिरच आहे. आय गेस आतमध्ये कॅमेरा अलाउड नसेल. बघूया आपण जाऊया आतमध्ये. तिथल्या जरी रिक्वेस्ट करून बघूया त्यांनी अलाउ केलं तर ठीक आहे. बट नो कंपल्शन्स. जर त्यांचा नियम असेल की नाही करायचं तर नाही करायचं. हे जे तुम्हाला मंडपम दिसतात हे कधी काळी तिथलं मार्केट असायचं. तुम्ही बघू शकता. आपण संध्याकाळी ह्या मंदिरात या गोपुरम त्या मंडपमच्या इथे किंवा मतंगा हिल आयदरवाईज कुठेतरी नक्कीच जाऊ. प्रथम आपण विरूपाक्ष मंदिरात जाऊन दर्शन घेऊया आणि लक्ष्मीला भेटूया. लक्ष्मीचं उद्या आंघोळ झाल्याचं टायमिंग पण बघू चेक करू आणि तसा प्लॅन आउट करू. आत्ताच आपण विरूपाक्ष मंदिराचं दर्शन घेतलं. इथे एंट्री आहे गर्भगृहात जाण्याची. तुम्ही बघू शकता आर्किटेक्चरल मार्वल बोलू शकतो आपण. जे काय दगडांवरती कोरीव काम केलेलं आहे बघू शकता तुम्ही. त्यावेळी कोणतीही टेक्नॉलॉजी कटिंग टीम्स काही नसताना मला वाटतं फक्त चिनी हातोडीच असावी त्यावेळी. त्यामध्ये एवढं परफेक्ट डिझायनिंग करणं एवढे पिलर्स बनवणं हे जवळपास अशक्य असतं. अशक्यच आहे. पण त्यातसुद्धा त्यांनी एवढं काम केलं. खूपच सुंदर आहे. तुम्ही बघाल ना अजून खूप काही तुम्हाला दाखवेल या व्हिडिओजमध्ये. ब्युटिफुल. आरतीची तयारी आरती करतात. Hare Krishna, I am Suchandra Gaurdas from Vrindavan Chandrodaya Mandir. I am doing book distribution at Hampi near the Virupaksha temple. It is Srila Prabhupada's gift to the entire world that he has translated all the Vedic literatures in English language. Please read these books. This is Bhagavad Gita in Kannada. This is Krishna book based on the Srimad Bhagavatam. This is Prabhupada's original Bhagavad Gita as it is, Macmillan version. Please read these books. Even foreigners who don't know anything about Lord Krishna, reading this book they became devotees. Please join, please read these books and make your life sublime. Hare Krishna. Hare Krishna. Hare Krishna. So
2002, sir. Okay, and in Hampi you are from? I'm in Hampi. I came to hospital because my mother stays here, and today is an off day. Like I have some other domestic work, so no government work offices are open or any banks are open. So I utilized this opportunity and I was distributing books. I distributed books in train also. I distributed books in bus also, and now I'm distributing book over here. Great initiative. It's all Thanks for Prabhupada's your mercy. contribution towards Sanatan Dharma. Thank you, sir. Thank you. Sir, we have our number where we send Bhagavad Gita messages. You can kindly. फक्त एक नंबर घेऊन गेलो नोट करून. You're from Maharashtra, sir? Yeah, I'm from Maharashtra. Jai Hari Bol. Very nice. And where are you associated with? My seva is in Vrindavan Chandroday Mandir, Mathura, Uttar Pradesh, Vrindavan, sir. Vrindavan Chandroday Mandir. In fact, you can take about Vrindavan Chandroday Mandir also, sir. I will love to. Sure, sir. आपल्याला जायला पाहिजे. Vrindavan Chandroday Mandir will be the world's tallest temple. Currently, the first phase, that south wing, which is 200 feet high structure, has been already inaugurated. Please come, do visit. In the next 5 years, the 700 feet high structure will be coming up. This is an initiative of ISKCON Bangalore. Please do join us, spread the glories of Vrindavan. Prabhupada used to say that if you live in Vrindavan, spread the glory of Vrindavan. So please tell everyone about Vrindavan Chandroday Mandir, and please do visit Vrindavan. Hare Krishna. हरे कृष्ण. Hare Krishna. आता विरूपाक्ष मंदिरात आलो. आता आपण भेट नाही का? वेस्टर्न गणेशा त्याच्या मागे आहे ते सिंगल स्टोन मध्ये काम केलेलं शिवलिंग. आपण तिथे चाललोय तिथे. तुझं मस्टर्ड गणेशाचं मंदिर आहे ना, हा की हा कोणता तरी ह्याच्यातलाच एक आहे. Something here. अरे बाबा पुलिंग नॉट गोइंग हॅपनिंग. गाडी ट्रॅफिक. काय काहीतरी विचारच केला का आज जवळ थांबणार नाही गाडी. गेट बंद आहे. So this कोणता तरी एक मस्टर्ड गणेशाचं मंदिर आहे. तिथं असं गेट बंद मस्त आहे ते बसायला दगडांमध्ये थंड वाटतं. जाताना या हे मंडपामध्ये क्रॉस करू त्याची व्हिडिओ काढतो. नाही, त्या मंडपामधनं जाताना राईट साईडला लक्ष दे. समोर आहे हा लेफ्ट. मला वाटतं इथलं मधलं एक मंडप काढलं. हो, एंट्रन्सलाच होते. येस एक्झॅक्टली. एवढा वेळ गेलोय त्याच्यात. इथे पण आहे टेस्टिंग मॅग्नेट मंडपम काढलं फॉर शुअर. आता पुढे आपण इथे गाडी लावायची राईटला किंवा तिथे. हे लेफ्टला ना, हे पहिले हंपी मार्केट होतं. कसं हा बाजार हे मार्केट होतं इथे, आणि हा एक मंदिर आहे. आपण इथे पुढे पार्किंग करूया गाडी त्या इंडिकाच्या मागे लागा आणि मंदिरात जाऊ. केळी ते नाही हवं ते मंडप आम्ही त्या इथे लाव गाडी. इथे लाव. कसं होतंय तुला मंदिरात पुढे आपलं दाखवलं. आपण आता मंदिरात जाऊ. तुम्हाला मी सांगितलं की आत्ता थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं की जे हंपीचं मार्केट होतं ते मार्केट इथे होतं. सगळा व्यापार वगैरे सगळं इथून चालायचं. हे जे तुम्हाला दिसतात ना मंडपम्स, हे सगळे प्रत्येकाचे तिथे स्टॉल्स लागायचे. आणि राईट ऑपोजिट हे कृष्णा देवाचं मंदिर. इस मंदिर का नाम तर कृष्णा टेम्पल. हां, सो कृष्णदेवांचंच मंदिर आहे. आपण आता इथे जाणार आहोत, व्हिजिट करणार. थँक्यू अण्णा. थँक्यू सर. हंपीमध्ये एक सांगणं आहे की जर तुम्ही हंपी फक्त बघायला आलात तर तुम्हाला हंपीमध्ये फक्त दगडं दिसते. पण जर तुम्हाला स्टोरी माहिती असेल तर तुम्हाला प्रत्येक दगडामागे एक स्टोरी समजेल. तुम्ही जर नीट बघितलं मला वाटतं तुम्हाला दिसेल. हे जे माउंटेन आहे त्या पॉईंटवरती सुद्धा एक काय
काय त्याला म्हणतं, घुमटसारखं बनवलेलं आहे. मंदिराचं जसं घुमट असतं ह्या डोंगरावरती मंदिर आहे. आपण आता ज्या मंदिरात जाणार आहोत ते हे आहे कृष्णाबाई मंदिर, कृष्ण देवाचं मंदिर आहे. कृष्णाबाई मंदिर तर महाबळेश्वरला आहे. सो मंदार आणि चला मंदिरात जाऊन येऊ फटाफट. ऊन चढायला लागले तसं. जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलं की इथे बाजार असायचा, तर त्या बाजाराचं नाव होतं कृष्ण बाजार. तुम्ही इथे वाचू शकता. कृष्ण मंदिर हे इथे आहे आणि हे कृष्ण बाजार आणि पुष्करणी. पुष्करणी म्हणजे काय आपण गुगल करूया नक्की काय. आणि हे मंदिर आहे. चला आपण जाऊया. ओके, तुम्ही वाचलं होतं मंदिराबद्दल थोडीशी माहिती लिहिलेली होती. कृष्णदेवराया ते राजा होते ज्यांनी हम्पी शहर हे बनवलं, म्हणून याला विजयदुर्ग असं सुद्धा म्हणतात. सो हे कृष्ण मंदिर आहे आणि खूप अवाढव्य स्ट्रक्चर आहे. तुम्हाला खूप गोष्टी आर्किओलॉजिकल गोष्टी तुम्हाला बघायला मिळतीलच. ॲट द सेम टाईम हा जो इथे स्टोन दिसतोय, ह्या स्टोनवरती त्या टायमाच्या काही गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. खूप अशा मिनिमल विजिबल आहे, बट तुम्ही बघू शकता वर्डिंग्स लिहिलेले आहेत. अख्ख्या स्टोनवरती माहिती लिहिलेली आहे. बॅक अँड तुम्ही दोन्ही साईडला बघू शकता. खूप बारकाईने जर बघितलं तर ते तुम्हाला दिसेल. आय गेस तुम्ही आता बघू शकता, वाचू शकता. आपण थोडं मंदिरात सुद्धा टूर करूया ॲट द सेम टाइम. हॅलो, काय आपण थोड्या नंतर बालीच्या महलात जाणार आहोत. तिथे एक विशेष गोष्ट आहे की तिथे सुद्धा असे हत्तीचे कार्विंग्स आहेत. या कलाकृती समजण्यासाठी ना खूप अंतर्मन आपलं चांगलं असलं पाहिजे किंवा आपल्याला कलेबद्दल प्रेम पाहिजे. हे जे इन्व्हेडर्सनी हे जे काय डिस्ट्रक्शन केलंय हे म्हणजे साधारण कुठच्याही व्यक्तीला म्हणजे ज्यांना आर्किटेक्चर ह्या गोष्टी समजतात किंवा बेसिकली त्यांचं नॉलेज आहे, तर सगळ्या गोष्टींना सगळ्या लोकांना वाईट वाटेल की हे जे इन्व्हेडर्स लोकांनी तोडफोड केली आहे ही खूप भयानक आहे. म्हणजे हे कार्विंग करण्यासाठी साधारणतः त्या कारागिराला किंवा त्याला किती महिने गेले असतील, किती टाईम गेला असेल माहिती, पण ह्यांनी एकदम निर्दयीपणे तोडून टाकलं. तुम्ही बघू शकता अख्ख्या मंदिरावरती छोट्या छोट्या ठिकाणी कार्विंग्स आहेत. देवा विना गावा रहा देह प्राणी विना असं फिलिंग येतं. दुःख होतं बघून की एवढी कलाकुसर हे कित्येक वर्षांची मेहनत, कित्येक पिढ्यांची मेहनत अशी इन्व्हेडर्स लोकांनी तोडून टाकली. म्हणजे साधारणतः कुठच्याही व्यक्तीला अशी कलाकुसर तोडताना थोडंसं का होईल त्रास तर नक्की होईलच, पण खूप निर्दयीपणे तोडण्यात आले. आय एम स्पीचलेस.
इथे सुद्धा इन्क्रिप्शन्स आहेत. आय गेस हे तमिळमध्ये आहेत. एका सर्वेमध्ये सांगण्यात आले की तमिळ इज द ओल्डेस्ट नोन लँग्वेज. त्याच्यावरती सुद्धा खूप सारे गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. आपण आता इथून जेव्हा वालीचं जे महल होतं तिकडे जाऊ ना, तिथे मागच्या वेळी आम्हाला एका गाईडने ना खूप सुंदर प्रकारे सांगितलं की जसे आपण लहान मुलांना शिकवण्यासाठी त्यांना चित्र आहेत किंवा फोटोज आपण घेऊन येतो, स्लेटवरती त्यांना लिहून दाखवतो, ड्रॉ करून दाखवतो, असे जुन्या काळात लोकांनी स्टोन्स होते दगडांवरती ना असे प्राण्यांचे हत्ती म्हणजे प्राण्यांचे किंवा पक्ष्यांचे असे फोटोज काढून ठेवलेले आहेत, कार्विंग केलेले आहे. सो बेसिकली ते यूज केले जायचे लहान मुलांना शिकवण्यासाठी कोणता प्राणी कसा दिसतो. आता आपल्याकडे फोटोज हे जे शोध झाल्यापासून आपल्या सगळ्या गोष्टी इझी झाल्या, पण त्या टायमाच्या लोकांचं डेडिकेशनसुद्धा एक नेक्स्ट लेवल होतं. तुम्हाला दाखवेन मी पुढे ब्लॉगमध्ये. आपण जाऊया तुम्ही थोडं.